दरम्यान लातूरमधील रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे। या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाबाबत काही आक्षेप जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आलं होतं। तर निवडणूक आयोगाने रेणापूर नगरपंचायतीसाठीची मतदान प्रक्रिया 20 डिसेंबरला होणार असल्याची माहिती दिली। त्यामुळे कुठेतरी आता निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या राजकीय पक्षांची उमेदवारांचा संताप भावना व्यक्त केली जाते। राज्य निवडणूक आयोग हे भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक ही राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यापैकीच रेणापूर नगरपंचायतची देखील निवडणूक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकलेले राजकीय पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। संतप्त भावना ज्या आहेत त्या आता या उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षाच्या पाहायला मिळत आहेत। काय प्रकार आहे? निवडणूक 2 तारखेला होणार होती, मतदान प्रक्रिया 2 तारखेला पूर्ण पडणार होती, का बरं पुढे ढकलली? गेली 3 वर्षापासून या ठिकाणी प्रशासन आहे। नागरिक मायबाप जनता आधीच त्रस्त झालेली आहे। पण एवढं काय झालं की तुम्ही 1 महिना का पुढे घेताय? बरं, पुढे घेताय आणि परत त्याच्यातून काही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ही संधी कशासाठी? म्हणजे पैसे देऊन तुम्हाला घोडे बाजार चालवायचंय? 1947 ला भारत स्वतंत्र झालाय। गेली 75 वर्षे भारतामध्ये निवडणूक पहिल्या वेळेस कॅन्सल होते। अरे ज्या दिवशी तुम्ही म्हणजे अर्ज मागे घेण्याचा दिवस होता ना, त्या तारखेला तुम्ही दुपारी जे अर्ज देताय, म्हणजे तुम्ही कुठली लोकशाही चालवता? हे एकूणच जर पाहिलं तर रेणापूर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पद याविषयी जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर निवडणूक आयोगाने इथली निवडणूक प्रक्रिया 20 तारखेला ढकलल्यामुळे संतप्त जे भावना आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।